फील्डची वाइंडिंग इंटरचेंज करायची किंवा आर्मेचरची वाइंडिंग इंटरचेंज करायची आणि त्या वाइंडिंगवरून काय मिळणार आहे तुम्हाला, स्पीड रिव्हर्सल मिळणार आहे. तर काय करू आपण, फील्ड वाइंडिंग इंटरचेंज करू. आता हे फील्डचं फील्डला दिसतंय तर ते खाली लावा आणि खालचं वर लाव, फक्त वरचं खाली आणि खालचं वर. पहिली कशी फिरत होती मोटर, क्लॉकवाईज. आता कशी फिरल, चेक करू आपण खरंच फिरते का. पहिले मी मोटर क्लॉकवाईज फिरत होती, आता कशी फिरते, अँटी क्लॉकवाईज. स्पीड काय केलं आपण, फील्डचे टर्मिनल चेंज केले. फील्डचे टर्मिनल चेंज केले की काय होणार आहे, मोटरचं डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे. आर्मेचरचे टर्मिनल जरी इंटरचेंज केले तरी पण मोटरचं डायरेक्शन चेंज होणार आहे. करून पाहायचं, चला करा बंद. हां, तू बाळे तू समोर आहे. आर्मेचरचे टर्मिनल इंटरचेंज कर. कसं करणार, ते काढायचं वर लावायचं, वरचं काढायचं खाली लावायचं. गुड, झालं इंटरचेंज. पहिली कशी फिरत होती मोटर, अँटी क्लॉकवाईज. आता कशी फिरायला पाहिजे, चला करून पाय बरं. आता चालू आहे का, नाही. 3 पॉईंट आपलं हे स्टार्टर मी ऑन केलं, मोटर स्टार्ट झाली. कशी फिरली, झाले रिव्हर्सल. प्रॅक्टिकल नंबर 4. ओके, पहिला पार्ट, त्याच्यानंतर कनेक्शन, त्याच्यानंतर लोड आणि त्याच्यानंतर फेज रिव्हर्सल. अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल्स आहेत. प्रॅक्टिकल नंबर 4 ते आता जसं मॅन्युअलमध्ये एक एक होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल. पण हे समजलं तुम्हाला, काही अडचण, करा बंद. आता आपल्याला हे पार्ट खोलायचे. ओके, ते कुठे ते आपलं खोलायचं, चला ते बंद कर बेटा. तिकडून सप्लाय लागलं तर अवघड व्हायचं एखाद्याला. आता काय करायचं, हे DC जनरेटर आहे, यातले सगळे पार्ट आपल्याला खोलायचे हे अख्खे, आणि ते पुन्हा दाखवायचे. चल खोला बरं, पट पट पट. आणि इकडे तर सगळ्यात पहिले आपण काय करू, सेन्सर खोलू. चला याचे बटणं कापते, नट खोला बरं. ते हाताने खोलून घ्या. ते मोकळे केलेत मी. अरे लेस पॅक केलं का पोरांनी. काय पाहायचं आपल्याला, कम्युटेटर, कार्बन ब्रशेस, ते असेंब्ली बघायची. ओके, एका साईडने खोललं चालेल ना, दोन्ही साईडनीपेक्षा आपण फक्त एकच साईड खोलू. हां, खोल बाळे, करू पण. तर हे काय रे, हे स्पीड सेन्सर आहे. ओके, हे स्पीड सेन्सर आहे. याच्यावर हिथली जी फिल्म आहे, ही फिल्म त्याच्यावर आदळली की काय होतं, स्पीड मोजले जाते. इकडं आणते. इथं एक काय आहे, याला मेकॅनिकल कपलिंग म्हणतात. काय म्हणतात, मेकॅनिकल कपलिंग. तर हा जो पार्ट आहे तो किती वेळेस त्याच्यावर लिंक होतो, याच्यावर कशावर, हे स्पीड सेन्सर आहे, याच्यावर किती वेळेस लिंक होतो त्याच्यावरून तिथं तुम्हाला त्याची स्पीड समजते. येतं लक्षात. चला आता आपण हा पार्ट पण खोलू. हा पार्ट खोलल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसेल, ब्रशेस असे आपलं ते हे दिसेल. काय नाही ते काय म्हणतात त्याला, फॅन कूलिंगसाठीचा. ओके, जनरेटर गरम होतं आहे, गरम झाल्याच्या नंतर तो हीट बाहेर फेकतं बा. ओके, हवा बाहेर फेकतं. ते तुम्हाला ऑपरेट करून दाखवायचं. हे कनेक्शन दाखवायचे का, ते कनेक्शन त्या पद्धतीनेच आहे. तिथं नव्हते बघितले का आपण, ते मोटरचं कनेक्शन आर्मेचर आणि फील्डचे त्याच पद्धतीने. याच्यामध्ये दुसरं असं काही नाही. चला खोला. कर, चला स्टार्ट करा. सगळं कनेक्शन ओके ना. चला मागं सारखा आणि स्टार्ट करा. घाबरू बिलकुल नका. तिकडून स्टार्ट कर. कर स्टार्ट. तर आता इथं काय व्हायला लागलं, इथं तुम्हाला दिसेल असं जर हात लावला तुम्ही तर काय होईल, चेक कर.
काय दिसेल, हवा लागलेलं दिसेल. आणि त्याच्यासोबत काय बघायचं आहे, इथं हे कशा पद्धतीने कट होतं ते पण बघायचं. असं एक 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 बघा, पटकन जा बरं, दर्शन घेतल्यासारखे या, बघा जा, या बघा जा, पटपट असा हात लावून बघू.